Welcome friends in this grammar class of our Samarth coaching classes BEAD. Friends, today we are going to study one of the most important and easiest topic of grammar, and which is that is question tag. Yes friends, आज आपल्याला क्वेश्चन टॅग बघायचा आहे, जो की ग्रामर मधला अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा अशा प्रकारचा टॉपिक आहे. तर उघडा डोळ्यांनी बघा, मी व्हाईट बोर्डवरती लिहिलेले क्वेश्चन टॅग, आणि मी काय केलेलं आहे की सगळे नियम लिहित बसण्याऐवजी मी काय केलेले फक्त सूत्र लिहिलेली आहेत. कशा प्रकारे कोणतं वाक्य आल्यावर त्याचा टॅग काय होतो हे समजण्यासाठी मी बोर्डावर फक्त स्ट्रक्चर लिहिलेले. तर स्ट्रक्चरच्या अगोदर मित्रांनो आपल्याला सूचना येत असते की ॲड अ क्वेश्चन टॅग. ॲड म्हणजे लावणे आणि टॅग म्हणजे काय माहिती आहे का? टॅग म्हणजे एक छोटासा तुकडा. आपल्याला वाक्याच्या अर्थाची खात्री किंवा निश्चिती करून घेण्यासाठी विचारल्या जाणाऱ्या छोट्या उपप्रश्नाला क्वेश्चन टॅग असे म्हणतात. परत एकदा ऐका, वाक्याच्या अर्थाची खात्री किंवा निश्चिती करून घेण्यासाठी विचारल्या जाणाऱ्या छोट्या उपप्रश्नाला क्वेश्चन टॅग असे म्हणतो. बोलत असताना प्रत्येकच भाषेमध्ये हा प्रकार प्रचलित किंवा रूढ आहे. आपण अनेक वेळेला अशा प्रकारच्या टॅगचा वापर करतो. समजा उदाहरणार्थ, आपल्या ओळखीचा एखादा व्यक्ती जर आपल्याला कुठेतरी गर्दीत दिसला आणि तोच पुन्हा निवांत भेटला, तर आपण त्याला सहज म्हणतो की काल तू बस स्टँडवर होता, हो की नाही? किंवा तू काल सुभाष रोडला होता, हो की नाही? हो की नाही व नाही का, हो का? अशा प्रकारचे हे शब्द जे आहेत हे छोटे छोटे प्रश्न आहेत. कशासाठी विचारतो आपण हे? आपण बोललेलं जे वाक्य आहे त्या वाक्याच्या अर्थाची आपल्याला खात्री करून घ्यायची असते, म्हणून आपण त्या वाक्याच्या शेवटी हो का, नाही का, हो की नाही अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न विचारत असतो. याच छोट्या छोट्या प्रश्नाला क्वेश्चन टॅग असे म्हणतात. क्वेश्चन टॅग म्हणजे असं फार काही वेगळं नाही. तर आता क्वेश्चन टॅग करत असताना त्याचे काय नियम आहेत? तर मी या ठिकाणी बोर्डावर जर सूत्र तर लिहिलेलेच आहेत, परंतु एकदा तोंडी ऐका आणि नंतर सूत्र बघा. तर काय माहिती आहे का? सर्वप्रथम दिलेलं वाक्य जशास तसं लिहावे. नीट ऐका, सर्वप्रथम दिलेले वाक्य जशास तसे लिहावे. हा झाला पहिला नियम. नंबर 2, लिहिलेल्या वाक्याच्या पुढे कॉमा द्यावा. नीट ऐका, जे वाक्य लिहिलंय आपण त्या वाक्याच्या पुढे कॉमा द्यावा. हा झाला दुसरा नियम. आणि तिसरा नियम असा आहे, ते वाक्य दिलेलं वाक्य कुठल्या काळात आहे त्या काळाला अनुसरून योग्य ते ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. आता काय झालेलं असतं आपल्याला माहित आहे की 12 काळापैकी 2 काळात सहाय्यकारी क्रियापद येत नसतात विधानार्थी वाक्यात. तो आहे एक सिंपल प्रेझेंट आणि दुसरा आहे सिंपल पास्ट. या व्यतिरिक्त सर्व काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद येतात. मग जेव्हा वाक्यात जे आलेलं आहे तेच घेणे, परंतु ज्या वेळेला आलेलं नसतं त्यावेळेला एकतर त्या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट असेल, आणि जर सिंपल प्रेझेंट असेल तर डू किंवा डज घ्यावे. परत एकदा ऐका, जर दिलेल्या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू किंवा डज घ्यावे. कर्ता म्हणून जर ही शीट पैकी असेल तर डज घ्यावे, इतर वेळेला डू घ्यावे. आणि त्याच्यानंतर आणखीन एका काळात येत नाही, तो काळ आहे सिंपल पास्ट टेन्स. जेव्हा दिलेलं वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्ये असतं तेव्हा एक दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद येत नसतं, तर तेव्हा आपल्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणून डीड घ्यायचं असतं. काय घ्यायचं असतं? डीड. हां, तर आता नंबर 3चा प्रश्न सुटला.
की दिलेल्या वाक्याच्या काळाला अनुसरून योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावे, हा झाला तिसरा नियम. आता चौथा नियम असा आहे, जर का दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर घेतलेल्या सहाय्यकारी क्रियापदाला नॉटचे संक्षिप्त रूप NT जोडावे. बघा या ठिकाणी हे नॉटचे संक्षिप्त रूप माहिती आहे तुम्हाला, हे बघा हे झालं नॉट, परंतु याचं शॉर्ट फॉर्म काय असतं संक्षिप्त रूप NT, N' हे जोडावे. पण कधी जोडावे, दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तरच. आणि सगळ्यात हा झाला चौथा नियम. आता एकदम शेवटचा काय असतं की वाक्यात आलेला जो कर्ता आहे त्या कर्त्याच्या लिंग व वचनाला अनुसरून योग्य ते सर्वनाम ठेवायचं असतं, योग्य ते सर्वनाम, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. हे झालं नियम. फक्त एकच नियम आहे की दिलेलं वाक्य होकारार्थी असल्यावर या ठिकाणी ऑक्झिलरी व्हर्बला N' जोडतात, आणि ज्या वेळेला दिलेलं वाक्य नकारार्थी असतं त्यावेळेला ऑक्झिलरी व्हर्बला N' जोडायची गरज नाही. बघा परत एकदा नियम आहे का, सर्वप्रथम दिलेलं वाक्य जसं तसं लिहायचं, त्याच्या पुढे कॉमा द्यायचा, कॉमा दिल्यानंतर दिलेल्या वाक्याच्या काळाला अनुसरून योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. मग वाक्यात आलेलं असलं तर आलेलंच घ्यायचं. हां, त्याच्या पुढे वाक्य जर होकारार्थी असलं तर त्या घेतलेल्या सहाय्यकारी क्रियापदाला N' जोडायचं. त्याच्या पुढे वाक्यात आलेल्या कर्त्याच्या लिंग व वचनाला अनुसरून योग्य ते सर्वनाम ठेवायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. हा झाला तुमचा क्वेश्चन टॅग. कळलं का? परंतु वाक्य परत लिहावं लागतं ना, दिलेलं वाक्य परत लिहायचं असतं आणि त्याच्या पुढे मी सांगितलेले नियम. बघा तेच नियम मी एका स्ट्रक्चरच्या रूपात दिलेत. होकारार्थी वाक्य, समजा तुम्हाला दिलेलं वाक्य होकारार्थी आहे, अफर्मेटिव्ह, तर त्याचा टॅग कसा करायचा, सर्वात अगोदर दिलेलं वाक्य जसं तसं लिहायचं, त्याच्या पुढे काय करायचा, कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर त्या वाक्यात जर ऑक्झिलरी व्हर्ब आलेलं असलं तर तेच घ्यायचं, नसलं आलं तर मी आताच सांगितलं तुम्हाला, एक तर सिंपल प्रेझेंटमध्ये येत नाही, सिंपल प्रेझेंटमध्ये डू किंवा डज घ्यायचं, किंवा मग सिंपल पास्टमध्ये येत नाही तिथं काय घ्यायचं असतं, डीड घ्यायचं. दिलेलं वाक्य होकारार्थी म्हणून त्याला काय जोडायचं, N' जोडायचं. त्याच्यानंतर कर्त्याच्या लिंग वचनाला अनुसरून योग्य ते सर्वनाम ठेवायचं कर्त्याला अनुसरून, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. हे झालं होकारार्थी वाक्याचा टॅग. आता नकारार्थीचं बघा, एक उदाहरण दिलं इथं बघा, होकारार्थी वाक्य मदर इज कुकिंग फूड. ह्या वाक्याचा जर तुम्हाला टॅग करायचा असला ह्या वाक्याचा, तर बघा सर्वात अगोदर दिलेलं वाक्य लिहायचं असते. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मी जागे अभावी वाक्य डबल लिहू शकत नाही, पण तुम्हाला टॅग करून दाखवतोय. बघा हे वरचं वाक्य दिलेलं जसं तसं लिहिलं असं गृहीत धरू आपण. आता बघा इथपर्यंत आलो आपण, कुठपर्यंत आलो, हे बघा इथपर्यंत दिलेलं वाक्य जायचं तसं. आता काय द्यायचा, कॉमा द्यायचा. आता काय घ्यायचं, ऑक्झिलरी व्हर्ब. या वाक्यात आलेलं आहे ऑक्झिलरी व्हर्ब, काय आलेलं आहे, इज आलेलं आहे बघा, आणि वाक्य आहे होकारार्थी म्हणून त्याला काय जोडायचं, N'. आणि सर्वनाम कशाला अनुसरून, कर्त्याला. मदर हे स्त्रीलिंगी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी शी ठेवायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हा झाला क्वेश्चन टॅग. कळला का? मी जागे अभावी वाक्य पुन्हा लिहिलं नाही, वाक्य पुन्हा लिहिणं आवश्यक असतं, लक्षात ठेवा. हे झालं होकारार्थी. आता नकारार्थी वाक्य बघा, निगेटिव्ह सेंटेन्स. दिलेलं वाक्य जसंच तसं, कधीही दिलेलं वाक्य लिहिणं बंधनकारक असतं. दिलेलं वाक्य लिहायचं, वाक्य लिहिलं की कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर ऑक्झिलरी व्हर्ब. इथं नकारार्थी वाक्य असल्यामुळे N' येणार नाही, त्याच्या पुढे सर्वनाम येईल आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा एक वाक्य लिहिलं इथं, ही हॅज. आता इथं दिलेलं वाक्य जे आहे, ही हॅज नॉट लेफ्ट द टाउन. ही हॅज नॉट लेफ्ट द टाउन. बघा छोट्या अक्षरात लिहितो मी इथं, TOWN टाउन. हे वाक्य दिलेलं आहे समजा. आता आपण काय करू, डबल लिहिलं असं गृहीत धरू हे वाक्य. आता बघा इथं काय करायचं, हे कॉमा, हे कॉम्याला कॉमा. आता ऑक्झिलरी व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब इथं काय आलेलं आहे, हॅज आले. इथं हॅजला हॅज. आता इथं नॉट आले म्हणून इथं नॉट जोडायची गरज नाही, डायरेक्ट आता आपल्याला कर्त्याला अनुसरून. इथं कर्ता हीच आलेला आहे म्हणून जसं तसं ठेवून द्या. जर इथं कर्ता पुल्लिंगी असता तरी पण ही आला असतं. समजा इथं फादर असतं. आता एवढंच आहे की टीचर हा करता आल्यावर आपण त्याला ही पण शी पण घेऊ शकतो, ही घेऊ शकतो आणि सी सुद्धा घेऊ शकतो, कारण टीचर म्हणल्यावर दोन्ही बी आलं, मेल बी आलं आणि फिमेल बी आलं. तर बघा या ठिकाणी मी नॉट घेतलं नाही, कारण का नाही घेतलं, कारण की इथं नकारार्थी वाक्य असल्यामुळे. आता त्याच्या पुढे बघा, जर वाक्यात आय एम आलेला असेल, आय आणि एम, तर अशा वेळेला त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय असं करतात. काय करतात, आरंट आय. बघा एक उदाहरण सांगतो मी, तेव्हा आय एम अ टीचर.
आणि बघा याचा क्वेश्चन टॅग काय होईल माहिती आहे का? याचा क्वेश्चन टॅग होईल आरंट आय, आणि हे इकडे चाललं आरंट आय. अगोदर वाक्य जसं जसं लिहायचं त्याच्या पुढे आरंट आय. त्याच्यानंतर बघा जर का दिलेल्या वाक्यात आय एम नॉट आलेलं असेल तर त्याचं मात्र क्वेश्चन टॅग करत असताना काय होतात बघा. उदाहरणार्थ हे एक क्वेश्चन टॅग इथे करून दाखवतो. समजा आय एम नॉट BUSY बिझी टुडे, हे दिलेलं वाक्य पुढे जशाच तसं लिहायचं असतं. हे पहा आय एम नॉट बिझी टुडे, इथं कॉमा आणि इथं एम आय. बघा एम आय, इथं आय एम नॉट आलतं म्हणून त्याचं एम आय झालं, वरी आय एम आलतं म्हणून त्याचं आरंट आय झालं. बघा लक्षात आलं. आता ह्याचं वाटल्यास मी काय करतो, इथं खाली लिहितो आरंट आय, हे क्वेश्चन टॅग खाली लिहिलं आहे. आता दुसरं आज्ञार्थक वाक्य. आज्ञार्थक वाक्य तुम्हाला माहिती आहे, आज्ञार्थक वाक्य हे मुख्य क्रियापदानं सुरू होणारं वाक्य जे असतं ते आज्ञार्थक वाक्य असतं. आज्ञार्थक वाक्य दिसलं की त्याचं सरळ सरळ काय करायचं, विलीव करून टाकायचं. बघा इथं उदाहरण इथं समोर लिहितो. उदाहरणार्थ गेट आउट. बघा हे वाक्य जसं तसं लिहायचं, कॉमा द्यायचा आणि त्याच्या पुढे काय लिहायचं, सरळ सरळ विलीव लिहायचं. काय करायचं, विलीव लिहायचं. त्याच्यानंतर जर एखादं वाक्य लेट्सने सुरू होणार असेल तर बघा लेट्सचं वाक्य हे बघा लेट्स गो नाऊ, हे वाक्य जसं तसं लिहायचं. अगोदर दिलेलं वाक्य मी जागे अभावी वाक्य पुन्हा लिहित नाही. बघा याचा सरळ सरळ काय करायचा, शाल वी असा टॅग करायचा. ज्या वाक्याची सुरुवात लेट्सने होते, लेट्सने म्हणजेच काय, लेट आणि अस किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे लेट्सने, तर त्याचा क्वेश्चन टॅग शाल वी असा करतात. जर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर वाक्यामध्ये हार्डली, रेअरली, स्केअर्सली हे शब्द आलेले असतील तर त्या वाक्याला निगेटिव्ह गृहीत धरावे. बघा एक वाक्य इथं मी करून दाखवतो. आय रेअरली, RARELY, आय रेअरली गो टू माय व्हिलेज. आता हे वाक्य जसं तसं अगोदर लिहावं लागतं, पण मी जागे अभावी लिहित नाही. समजा हे वाक्य आले, ह्या वाक्याला आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन टॅग करायचा या वाक्याचा. तर बघा मी अगोदर खाली लिहितो वाक्य आय रेअरली, RARELY, आय रेअरली गो टू माय व्हिलेज, तर कॉमा. आता बघा तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिसायला होकारार्थी दिसतं, याच्यात नो, नॉट, नेवर वगैरे काही आलेलं नाही. दिसायला वाक्य होकारार्थी, परंतु इथं रेअरली हा शब्द आला, याचा अर्थ हे वाक्य निगेटिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी हा सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळं काय होईल माहिती आहे का, डू आय. डू कशामुळे आलं, कारण की हे दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये होतं म्हणून डू आलं. आणि आयच्या सोबत डूज घेतात, कळलं का, ही शीटच्या सोबत डज घेतात, आय वी यू देच्या सोबत डू घेतात, म्हणून इथं डू आलं. आणि ह्याला नॉट का लागलं नाही, त्याचं कारण असं आहे की या वाक्यात रेअरली हा शब्द आलाय, आणि जेव्हा रेअरली येतो त्यावेळेला ते वाक्य निगेटिव्ह आहे असं गृहीत धरावं लागतं. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन टॅग आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी ऑक्झिलरी व्हर्ब वाक्यात जर आलेलं नसलं, सिंपल प्रेझेंटमध्ये डू किंवा डज घ्यायचं, तर सिंपल पास्टमध्ये डीड घ्यायचं. आता डू डज कधी घ्यायचं हे पण सांगितलं. आणि ज्या वेळेला आपण सहाय्यकारी क्रियापदाला नॉट ॲड करतो त्या वेळेला बघा त्याच्यामध्ये काय बदल होतो. या ठिकाणी मी चार्ट दिलाय. इज प्लस नॉटचं इजंट होतं, एम प्लस नॉटला आरंट होतं, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर. त्याच्यानंतर आर प्लस नॉटचं आरंट होतं, वॉज प्लस नॉटचं वॉजंट होतं, वेअर प्लस नॉटचं वेरंट होतं, शाल प्लस नॉटचं शांट होतं, विल प्लस नॉटचं वोंट. हे महत्त्वाचे बदल आहेत बघा, लक्षात ठेवा. शाल आणि विलचं, विल प्लस नॉटचं वोंट, कॅन प्लस नॉटचं कांट, मे प्लस नॉटचं मेंट, आणि मस्ट प्लस नॉटचं मस्टंट, शुड प्लस नॉटचं शुडंट, हॅव प्लस नॉटचं हॅवंट, हॅज प्लस नॉटचं हॅझंट, आणि हॅड प्लस नॉटचं हॅडंट. झूम करून पण दाखवतो मी या ठिकाणी. झाले नियम. लक्षात ठेवा बाळांनो, आजच्या दिवसापुरतं एवढंच, इथंच थांबतो. परंतु जाण्याच्या अगोदर तुम्हाला घरी करायला म्हणून काही होमवर्क म्हणून काही वाक्य देतो, हे पुसून टाकतो.
आणि हे जे शॉर्ट फॉर्म दिलेले ते पण लक्षात ठेवा. हे नियम एवढे जरी पाठ केले तुम्ही, एवढे जरी स्ट्रक्चर पाठ केले तरी पण सफिशियंट आहे. एवढ्या तुमचं अभ्यास जो आहे क्वेश्चन टॅगचा तो कामापुरता होऊ शकतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही वाक्य देतोय, ते वाक्य तुम्ही सोडवा घरी, कॉमेंटमध्ये टाका मला किंवा मग व्हॉट्सअपवरती पाठवा. टीचर विल टीच ग्रामर, हे एक वाक्य. फादर bought a new car yesterday. I am a happy person, person. चौथं, I am not interested, interested in that case. पाचवं, स्टँड अप. सहावं, लेट अस प्ले नाऊ. सातवं, कॉट अ लॉयन येस्टरडे. बघा आठवं, they scarcely visit me. 9, she goes to market every day. आणि एक 10 वाक्य देतो. somebody came there. तर अशा प्रकारे तुम्हाला मी त्या ठिकाणी लिहून पण दिलं होतं की ज्या वेळेला वाक्यामध्ये somebody, nobody, anybody अशा प्रकारचे कर्ते म्हणून येतात त्यावेळेला सर्वनाम म्हणून काय करायचं असतं, दे घ्यायचं असतं. सर्वनाम म्हणून दे घ्यायचं असतं. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅग होता. थँक्यू व्हेरी मच वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय टिल देन.